नमस्कार, मी माधुरी माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। इथे बघा हा माझा बटर मोगरा आहे आणि हा 5-6 वर्ष जुना मोगरा आहे, तरी सुद्धा याला मस्त कळ्या आलेल्या आहेत आणि कळ्या येण्यासाठी मी काय काय केलेले आहे हे सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे बघा हा सुरुवातीला छोट्याशा कुंडीमध्ये लावलेला आहे आणि कटिंग सुद्धा मी केलेलं आहे आणि त्याला मस्त फुटवे आलेले आहेत, पण याची कुंडी तुटलेली आहे म्हणून मी आता ट्रान्सफर करून घेणार आहे। इथे बघा मी ग्रो बॅग घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे हळद टाकलेली आहे आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायची, कारण जर कीड वगैरे असेल तर ती हळदीने मरू शकते, म्हणून मी हळद वापरलेली आहे। इथे बघा मोगऱ्याचं झाड मी काढून घेतलेलं आहे। सुरुवातीलाच मी झाडाची माती व्यवस्थित मोकळी करून घेतलेली आहे आणि नंतरच झाड काढलेलं आहे कुंडीमधून। इथे बघा आता ग्रो बॅग मध्ये ठेवलेलं आहे आणि फक्त मी आता गवतच काढून घेणार आहे, माती तशीच ठेवणार आहे, कारण छान असे फुटवे आलेले आहेत म्हणून माती काढणार नाही। मुळं सुद्धा सगळीकडे मस्त पसरलेली आहेत मोगऱ्याची। मोगरा ग्रो बॅग मध्ये ठेवून झाल्यानंतर व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे आणि इथे बघा मी मातीचं मिश्रण सुद्धा तयार केलेलं आहे आणि तेच मी आता इथे वापरणार आहे। मातीचं मिश्रण तयार करण्यासाठी मी गांडूळ खत, कोकोपीट आणि माती असे वापरलेले आहे। त्याच्याने आता पूर्ण झाड झाकून घ्यायचं आहे। मी माझ्या गार्डनमध्ये एका वेळी सगळी झाडे लावून घेते आणि आज मी भरपूर अशी झाडे लावलेली आहेत आणि मोगरा सुद्धा मी ट्रान्सफर करून घेतलेला आहे। मोगऱ्याला भरपूर असे छान फुटवे आलेले होते, तरी सुद्धा मी ट्रान्सफर केलेला आहे, कारण माती काढलेली नाही, त्याच्यामुळे छान अशी फुले सुद्धा येतील। नंतर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। इथे बघा फुटवे सुद्धा मस्त आलेले आहेत। मोगरा ट्रान्सफर करून घेतल्यानंतर 15 दिवसानंतर मी हरियाली खत घेतलेलं आहे आणि हे खत तुम्हाला नर्सरीत कुठेही भेटेल। खूप छान असा उपयोग होतो, कारण मी माझ्या गुलाबाला सुद्धा हेच दिलेलं होतं आणि छान अशी फुले आलेली आहेत, मस्त रिझल्ट आलेला आहे, म्हणून तुम्ही एकदा नक्की वापरून पहा, खूप छान असा रिझल्ट येतो। आणि जर तुमच्या मोगऱ्याला फुले येत नसतील तर तुम्ही सुरुवातीला हार्ड प्रूनिंग करून घ्या आणि नंतर 3-4 तासाचे ऊन भेटेल अशा ठिकाणी तुमचा मोगरा ठेवा आणि हे खत देऊन पहा, तुमच्या मोगऱ्याला खूप छान अशी फुले सुद्धा येतील मस्त। खत देऊन झाल्यानंतर व्यवस्थित मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खत आणि इथे बघा 2च आठवडे झालेले आहेत, किती छान अशा कळ्या सुद्धा आलेल्या आहेत मस्त। मी माझ्या मोगऱ्याला नेहमीच हार्ड प्रूनिंग करत राहते, त्याच्यामुळे छान असा रिझल्ट मला भेटतो। तुमच्या मोगऱ्याला फुले येत नसतील तर तुम्ही सुद्धा तुमच्या मोगऱ्याचे हार्ड प्रूनिंग करा, खूप छान असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा भेटेल। इथे बघा बाजूला मोगरा दिसतो, याला सुद्धा मी हार्ड प्रूनिंग केलेली होती आणि कळ्या सुद्धा येऊन गेलेल्या आहेत 2 वेळा, मस्त अशा भरपूर कळ्या आलेल्या आहेत, म्हणून तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। आणि जर तुम्हाला हार्ड प्रूनिंग करायचे नसतील तर तुम्ही वरचे फक्त शेंडे कट करू शकता, तरी सुद्धा मस्त कळ्या येतील आणि 3-4 तासाचे ऊन भेटेल आणि व्यवस्थित कोणतं तरी खत द्या, म्हणजे छान असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा भेटेल। मोगऱ्याला बघा पहिलेच फूल फुललेलं आहे आणि किती छान दिसतं बघा, सगळीकडे मस्त सुगंध पसरलेला आहे। जर तुम्हाला हा मोगरा आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि 2-3 आठवड्यामध्ये सगळे फुलं फुलतील मस्त। तुम्हालाही छानसा असा रिझल्ट पाहिजे असेल तर मी केलेलं सर्व काम करून पहा, खूप छान असा रिझल्ट येईल तुम्हाला सुद्धा। आणि तुमच्याकडे हे मोगऱ्याचं झाड नसेल तर तुम्ही तुमच्या बागेमध्ये नक्की पावसाळ्यामध्ये हा मोगरा लावा। तुम्ही जर मोगरा कुंडीमध्ये लावलेला असेल आणि त्याला फुलेच येत नसतील तर तुम्ही मातीचं मिश्रण छान असं तयार करा आणि त्याच्यामध्ये मोगरा लावा आणि 1-2 आठवड्यानंतर पूर्णपणे कटिंग करून टाका आणि व्यवस्थित कोणते तरी खत द्या आणि पाणी द्या, 3-4 तासाचं ऊन भेटेल अशा ठिकाणी ठेवा, छान असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा भेटेल, म्हणून एकदा नक्की करून पहा। माझ्या मोगऱ्याला जेवढ्या पण कळ्या आलेल्या होत्या त्याला सर्व फुले येऊन गेलेले आहेत आणि फुले सुद्धा सुकून गेलेले आहेत, कारण मला मध्ये व्हिडिओ बनवता आला नाही, कारण मी गावाला गेलेली होती, त्याच्यामुळे मला तुम्हाला दाखवता आलं नाही, पण रिझल्ट खूप छान असा आलेला आहे, म्हणून तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आणि हे आता सर्व सुकलेली फुले आपल्याला काढून टाकायची आहेत, म्हणजे नवीन फुले येतील। आणि आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत